राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा उत्साह आहे। पाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नागपुरातही नववर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला। अगदी सकाळी तात्या टोपे गणेश मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हनकर या शोभायात्रेत सहभागी झाले। राज्यभरात आज गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे। नागपुरातही लक्ष्मीनगरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। तात्या टोपे गणेश मंदिरापासून लक्ष्मीनगर चौकापर्यंत ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। ढोल ताशांच्या गजरात अश्वारूढ पथकं, लेझिम पथकं, दक्षिण भारतीय ढोल, भजन मंडळ तसंच पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष आणि लहान मुलींच्या आकर्षक सादरीकरणानं या सोहळ्याला वेगळीच रंगत आली। महत्त्वाचं म्हणजे या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले, तर प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हनकर यांचीही विशेष उपस्थिती होती। त्यामुळे उत्सवाचा आनंद अधिकच वाढला। शोभायात्रेनंतर लक्ष्मीनगर चौकात सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढी आणि श्रीराम प्रतिमेचं पूजन व आरती करण्यात आली। यावेळी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाला। राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची।